तुमच्यासोबत असं कधी झालंय का? तुम्ही एखाद्या कार्यक्रमात आहात किंवा कॉलेजमध्ये आहात. तुम्हाला ती समोर दिसते. तुम्हाला तिच्याशी बोलायचंय, पण नेमकी सुरुवात कशी करावी हेच सुचत नाही. आपण लांबूनच तिला बघत राहतो, पण जवळ जायची हिंमत होत नाही. मग मनात विचार येतो की मी गेलो तर ती काय म्हणेल? तिने भाव खाल्ला तर? तिने रिप्लाय दिला नाही तर? मित्रांनो, डोकं शांत ठेवा. कोणाशीही बोलणं ही एक कला आहे आणि आज मी तुम्हाला अशा 5 साध्या आणि घरगुती पद्धती सांगणार आहे, ज्या वापरून तुम्ही कोणाशीही न घाबरता सहज बोलू शकाल. शेवटची 5वी पद्धत तर अशी आहे जी ऐकून तुम्हाला तुमची आजवरची सर्वात मोठी चूक लक्षात येईल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिली पद्धत, हो किंवा नाही टाळा. पहिली पद्धत, कधीही असे प्रश्न विचारू नका ज्याचं उत्तर हो किंवा नाही मध्ये येईल. आपण काय विचारतो? जेवलीस का? कॉलेजला आली होतीस का? काय करतेस? समोरून उत्तर येतं हो किंवा नाही आणि तिथेच तुमचं बोलणं संपतं. त्याऐवजी तिला तिचं मत विचारायला लावणारे प्रश्न विचारा. जसं की, तुला इथला चहा जास्त आवडतो की कॉफी आणि का? जेव्हा तुम्ही तिला कारण विचारता तेव्हा तिला जास्त बोलावं लागतं. सायकोलॉजी सांगते की जेव्हा समोरची व्यक्ती स्वतःबद्दल किंवा स्वतःच्या आवडीबद्दल बोलते तेव्हा तिला तुमच्याशी बोलायला जास्त मज्जा येते. दुसरी पद्धत, आजूबाजूच्या गोष्टीवर बोला. दुसरी पद्धत, थेट विषयाला हात न घालता आजूबाजूला जे घडतंय त्यावर बोला. समजा तुम्ही बस स्टॉपवर आहात आणि बस उशिरा आली, तर तुम्ही म्हणू शकता की आज खूपच ट्रॅफिक आहे ना? बस नेहमीच इतकी उशिरा येते का? यामुळे तुम्ही तिला पटवण्यासाठी बोलताय असं वाटत नाही, तर तुम्ही सहज गप्पा मारताय असं वाटतं. मुलींना अशा मुलांशी बोलायला जास्त सोपं जातं, जे जास्त प्रयत्न करत नाहीत तर सहज गप्पा मारतात. यामुळे तिच्या मनातील भीतीसुद्धा निघून जाते. भावांनो, ही माहिती तुमच्या आयुष्यात उपयोगी पडेल असं वाटतंय का तुम्हाला? जर हो, तर आत्ताच आपल्या मनाची गुपिते चॅनलला सबस्क्राईब करा. चला बघूया पुढची पद्धत. तिसरी पद्धत, कौतुक करताना वेगळेपण ठेवा. तिसरी पद्धत, तिचं कौतुक करा, पण ते खरं आणि वेगळं असावं. तू खूप छान दिसतेस हे तिला रोज 10 जण सांगत असतील, त्यात काहीच नवीन नाही. त्याऐवजी तिच्या कामाचं किंवा तिच्या स्वभावाचं कौतुक करा. जसं की, तुझी बोलण्याची पद्धत खूप छान आहे किंवा तू तुमचं काम खूप शांतपणे करतेस, हे मला आवडलं. जेव्हा तुम्ही कोणाच्या गुणांचं कौतुक करता तेव्हा त्या व्यक्तीला तुमच्याबद्दल आदर वाटायला लागतो. पण लक्षात ठेवा, हे कौतुक खोटं नसावं, कारण खोटं कौतुक मुलींना लगेच समजतं. चौथी पद्धत, सारखेपणा शोधा. चौथी पद्धत, तुमच्यात काय कॉमन किंवा सारखं आहे ते शोधा. माणसाला आपल्यासारखा विचार करणारी माणसं जास्त आवडतात. गप्पा मारता मारता शोधा की तिला कोणता चित्रपट आवडतो किंवा तिला कोणतं संगीत आवडतं. जर तुम्हाला समजलं की तिला सुद्धा जुनी गाणी आवडतात आणि तुम्हालाही आवडतात, तर तुमचं काम सोपं झालं. मग तुम्ही तासनतास गाण्यावर बोलू शकता. यामुळे एक वेगळं नातं तयार व्हायला मदत होते आणि तिला तुमच्याशी बोलताना कधीच कंटाळा येत नाही. 5वी पद्धत, जास्त उपलब्ध राहू नका. आता सर्वात महत्त्वाची 5वी पद्धत, खूप जास्त मागे लागू नका. आपण काय करतो? एखाद्या मुलीशी बोलायला लागलो की दिवसभर तिला मेसेज करतो, सारखं तिच्या समोर जातो. यामुळे तुमची व्हॅल्यू कमी होते. सायकोलॉजी काय सांगते? थोडं बोला आणि मग आपल्या कामात व्यस्त व्हा. तिला तुमची कमतरता भासू द्या. जेव्हा तुम्ही सारखं तिच्या समोर राहत नाही तेव्हा तिच्या मनात विचार येतो की हा नक्की काय करतोय. तिला तुमच्याबद्दल कुतूहल वाटू द्या. हे ऐकून तुम्हाला कदाचित विचित्र वाटेल, पण जेव्हा तुम्ही मागे हटता तेव्हा समोरची व्यक्ती तुमच्याकडे ओढली जाते. तर मित्रांनो, या होत्या त्या 5 सोप्या आणि जबरदस्त पद्धती. आजच यापैकी एखादी पद्धत वापरून बघा आणि काय झालं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. घाबरू नका, समोरची व्यक्तीसुद्धा माणूसच आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
तुम्हाला अजून एक पार्ट हवा असेल तर पार्ट 2 कमेंट करा. धन्यवाद.